शेतकऱ्यांना कर्ज मिळणे, त्यांचे कर्ज माफ करणे, बेरोजगारांना कर्ज मिळणे, विजेचे बिल माफ करणे या मागणीकरिता शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करण्यात आलं। कोरोनाच्या संकटात सरकारने शेतकऱ्यांना माफ करण्याचे आश्वासन दिले होते। आता पावसाळ्याचे दिवस असताना पेरणीकरिता अनेक शेतकरीला कर्ज मिळत नाही, त्यांना बँकांच्या चक्रा माराव्या लागत आहे। उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना धंदा करण्याकरिता बँक कर्ज देत नाही, ते सुद्धा अडचणीत सापडले आहेत। अशातच महावितरण कंपनीने प्रत्येकाकडून वीज वसुली सुरू केली। सर्व जनतेकडून 3 महिन्याचं वीज बिल वसुली करीत आहे। वीज बिल पूर्ण माफ करण्यात यावं, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात यावं, त्यांना पेरणीकरिता बँकांनी कर्ज वितरित करावं या मागण्या घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी शेकडोच्या उपस्थितीमध्ये शासनाच्या विरोधात प्रचंड नारे देऊन घंटानाद आंदोलन केले। महाराष्ट्रभर गावागाव आंदोलन सुरू आहे। अशाचाच एक टप्पा गेले 3 दिवस अमरावती जिल्ह्यात जिल्हा बँका, सर्व पतपुरवठा करणाऱ्या बँका, कलेक्टर ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निदर्शनं सुरू आहे। कारण सरकारने घोषणा एक केली, सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण अजूनपर्यंत सातबारा कोरा झालाच नाही। पण आपला शेतकरी राजा ताटकळत आहे। शेतकऱ्यांचं सोयाबीन उगवलं नाही, दुबार पेरणीची वेळ आहे। एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं नाही, दुसरीकडे शेतकऱ्यांना पुरवण्यात आलेलं बियाणं बोगस बियाणं द्यायचं, असा शेतकऱ्यांचा जीव घेणं हे सरकार तात्काळ यांनी राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे। उद्धव ठाकरे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उद्धवजी रोज शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचे। आपल्या जिल्ह्यातले अनेक नेते बांधावर जाऊन कापसावर कीड आली का तर शेतकऱ्यांना द्यायचे, सोयाबीनचे झाडं नेऊन दाखवायचे। आता त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रतीचा कळवळा आटला का, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी या राज्य शासनाला करत आहे। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढे तीव्र आंदोलन करण्याचं स्पष्ट केलं। नारे देऊन सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून इरविन चौकात समारोप करण्यात आला। या आंदोलनात माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंढे, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, शिवराय कुलकर्णी, स्थायी सभापती राधा कुरील, नगरसेवक आशिष अतकरे, अजय गोंढाणे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जयंत डेहनकर, नगरसेविका प्रमिला जाधव, गंगा अंभोरे सह अनेक नगरसेवक, नगरसेविका तसेच शहर ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।